महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाच्या सुधारित आराखड्याला अखेर मंजुरी मिळाली आहे। शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आणि वाढलेल्या राजकीय हालचालीनंतर या महामार्गाच्या मूळ मार्गात मोठे बदल करण्यात आले आहेत। परिणामी या प्रकल्पाचे स्वरूप मोठ्या प्रमाणात बदललेले असून काही प्रमुख तीर्थक्षेत्रे आता महामार्गाच्या अधिक जवळ आली आहेत, तर काहींसाठी अंतर वाढले आहे। शक्तीपीठ महामार्गाच्या मूळ आराखड्याला ग्रामीण भागातून मोठा विरोध झाला होता। शेती जमिनीचे नुकसान टाळण्यासाठी आणि स्थानिकांच्या मागण्या लक्षात घेऊन सरकारने मार्गात सुधारणा केल्या। या बदलामुळे अनेक गावांचा समावेश नव्याने करण्यात आला आहे। सुधारित आराखड्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील 33 गावांमधून हा महामार्ग जाणार आहे। यात तरंगफळ, चांदपुरी, निमगाव, वैरागपूर, उंबरवाडी, बोळाले, मलकंबी, जाखूर, नेवारे, नंदेरे, पेठे, बाडलकट, कंकवट, तुळशी, अरण, मोहोळनीव, शेटफळ, टोपळे, उपळाई बुद्रुक व उपळाई खुर्द माढा शहराबाहेरून, विहीरवाडी, चव्हाणवाडी, यानगोटे, तळवडे, इंदवाडी, वेंग, सर्जापूर, रतांजन, मुंगशी, निर्वळक, रुई, तुळजापूर बार्शी मार्गे गोडगाव आणि सुरडी या गावांचा समावेश आहे। तर या महामार्गाचा मुख्य उद्देश राज्यातील प्रमुख धार्मिक स्थळांना जोडणे हा आहे। मात्र सुधारित मार्गामुळे काही तीर्थक्षेत्रे महामार्गापासून अधिक दूर गेली आहेत। रेणुका माता मंदिर माहुरगड आता 17 किलोमीटर, परळी वैजनाथ 11 किलोमीटर, तुळजाभवानी मंदिर 14 किलोमीटर आणि औंढा नागनाथ 14 किलोमीटर अंतरावर गेले। तसेच पंढरपूरचे विठ्ठल मंदिर 25 किलोमीटर, कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर 8 किलोमीटर, कुणकेश्वरचे शिवमंदिर 25 किलोमीटर आणि रेडी गणपती 32 किलोमीटरने लांबले आहेत। दुसरीकडे सुधारित आराखड्यामुळे काही धार्मिक स्थळांना मोठा फायदा झाला आहे। अंबाजोगाई येथील योगेश्वरी मंदिर आता केवळ 6 किलोमीटर अंतरावर येणार आहे। याशिवाय आदमापूर येथील बाळूमामा मंदिर आणि सिंधुदुर्गातील पत्रादेवी ही दोन्ही ठिकाणे महामार्गापासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर आली आहेत। तसेच नरसोबाची वाडी आणि ज्योतिबा डोंगर ही आता 6 ते 7 किलोमीटर अंतरावर असतील।